दिवसापाशी आता ओळखून घ्या. काय फुलाजी बाबा सर्वांमध्ये आहे ना, पण याची ओळख दिली नाही कोण. तीर्थवर्त धोंडा पाने देवसे रोकड सजरे, देव पाहायाशी गेलो मला मीच देव झालो. आता तो गुरुचं नाथ नाही. गुरु आत्माला म्हणलेला सद्गुरु, त्याला कोणाचा मच्छर नाही. किडा मुगी माझा देव सबका मालिक एक आहे. याला आध्यात्मिक ज्ञान म्हणतात. अनादि आध्यात्मिक ज्ञान, आत्मज्ञान नाही. हे कर्मकांड आहे. कर्मकांड आहे, पूजा पाठ हे मनोरंजन आहे. पण प्रत्येक भजनामध्ये गुह्यार्थ आहे, गुप्त अर्थ आहे. समाधी म्हणजे समाधान. आता झाले समाधान. रेचक कुंभक या ध्यानाबद्दल मी ध्यान म्हणायला लागलो. हरिपाठामध्ये रेचक कुंभक, रेचक कुंभक करा. कुंभक मध्ये याचं पुढचं भविष्य आहे. आणि मी म्हणालो, आणि तुकाराम म्हणला, गाडगे बाबा म्हणला, देवा धर्मामुळे झाले घरादाराचे वाटले, हा माझं भविष्य आहे. तुम्ही जर याच मार्गाने मिटवसाल तर सुख आहे, नाही तर भारतामध्ये रक्ताचा सडा होणार हे सत्य. आता सुरू झालं. हे माझं भविष्य. हे राज्य येण्याच्या आधी 3 वर्षांना मी बोलत आहो. हे पुढे जर राज्य गेल्या पुढच्यामध्ये तर भारतामध्ये देवाधर्मामुळे झगडे होतील, खून खराबे होतील चालू झाली. 3 वर्षाच्या गोष्टी आता उटनोरमध्ये लिहून आता माझ्या भविष्य सांगायला तुम्हाला. आता हे कसं ज्ञान झालं? ध्यानातून. मला ज्ञान कसं झालं? दुःख कशानं चालले, बिमाऱ्या कशानं चालले, 13 कोटी पाप करे जा भजन कर एक घडी. भजन म्हणजे आम्ही डामडुम करत बसले, ते भजन नाही. हे ध्यानाला भजन म्हणले.